कर्मी भेतपशु भ्यो दिको योगी ज्ञानी भेवके मतोदिक कर्मी भेच्छा धिको योगी तस्माद् योगी भव अर्जुन. वैभव श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम करायचा सल्ला देतात. आत्मसंयम योग घेतो आणि तिथं त्याला म्हणतात की तू योगी हो. कारण योगी म्हणजे कोण? योगी म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस. योगी म्हणजे कोण? सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस. आणि अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या संन्यासीचं योगीचं न निरग चाकरी. योग्याची व्याख्या केली त्यानं. ती म्हणजे कर्मफळावर आश्रित राहत नाही. कर्म तर करतो पण कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही. अनाश्रित कर्मफलम आणि कार्य तर करतो. कार्यम कर्म करोत्या संन्यासीचं योगीचं तोच खरा संन्यासी आहे आणि तोच खरा योगी आहे. संन्यासीचं योगीचं न निरग चाक्रिय. जो नुसता अग्निहोत्राचा त्याग करणारा माणूस तो खरा संन्यासी नाही. पुन्हा त्याच्याबद्दल काय म्हणले? ते म्हणले प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात. ज्यानं सगळे मनातल्या कामना सोडून गेल्या. प्रजाहाती म्हणजे सोडून दिल्या. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात आणि आत्मन्यवात्मना तुष्ट. जो परमेश्वराच्या चिंतनात जो घडून गेलेला आहे आत्मन्यवात्मना तुष्ट त्याला खरा योगी म्हणावा. जो परमेश्वराच्या चिंतनात जो घडून गेलेला आहे त्याला योगी म्हणावं. आणि पुन्हा कोणाला योगी म्हणावं म्हणले? ते म्हणले यथा सहरते चायम कुर्मोंग आणि सर्वशा. जो इंद्रियार्थे बे तशा प्रज्ञा प्रतिष्ठिता. ते म्हणले कासव संकट आलं की आपले इंद्रिय सगळे हात ओढून घेत आहे. कासव सगळे संकट आले की आपले सगळे इंद्रिय मदत ओढून घेत आहे. त्याप्रमाणे जो माणूस जो साधक विषयापासून आपले सगळे इंद्रिय ओढून घेतो म्हणजे सुरक्षित ठेवतो त्याला योगी बनावा. पुन्हा योगी कोणावाला म्हणले पुन्हा योगी कसा असतो म्हणले? ते म्हणले या निशा स्वरूभूतानाम तश्याम जागृती संयमी ऐश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. जो सगळे लोक जेव्हा झोपतात तेव्हा हा योगी जागा राहतो. सगळे लोक जेव्हा झोपतात तेव्हा हा उठून परमेश्वराचं चिंतन करतो. आणि जेव्हा सगळे लोक झोपतात त्यावेळेस ज्यावेळेस सगळे लोक झोपतात त्यावेळेस हा उठून परमेश्वराचं चिंतन करतो. आणि जेव्हा सगळे लोक जागे असतात त्यावेळेस हा आराम करतो. असा याला म्हणावं योगी. आणि जो संसाराचं काही कळत नाही पण परमार्थ कळतो त्याला योगी म्हणावं. ज्याला संसार काहीच कळत नाही आणि परमार्थ मात्र कळतो आणि त्याला योगी म्हणावा. आणि ज्याला परमार्थ कळतो ज्याला परमार्थ काहीच कळत नाही संसार मात्र करतो त्याला संसारिक म्हणावं. ग्रहस्थाश्रमी म्हणावं. असं आहे माय बाबा. आणि संत मुक्ताबाई होऊन गेले आमच्या. त्या मुक्ताबाई म्हणतात की योगी कोणाला म्हणावं? ते म्हणल्या योगी पावन मनाचा साह्य अपराध जनाचा. जग रागे झाले वंदी संती सुखे व्हावे पाणी तुम्ही तरुण इसो तारा ताटे रुग्णा ज्ञानेश. तर त्याला कोणाला योगी बनावं म्हणले? जो म्हणजे पावन मनाचा आहे तो योगी. पावन मनाचा साह्य अपराध जनाचा. सगळ्या जनतेचे लोकांचे अपराध सहन करतो. संत ज्ञानेश्वरानं सगळ्या लोकांचे अपराध सहन केले. येशू ख्रिस्तानं सगळे अपराध सहन केले तरी लोकांचं भलं इच्छिलं. आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजानं अपराध केले लोकांना पण सगळ्याला माफ केलं. असा माणूस असा त्याला योगी बनावा. योगी पावन मनाचा साह्य अपराध जनाचा. लोकांचा अपराध सहन करतो. आणि जग रागे झाले वन्नी लोक जर रागानं ऊन झाले गरम झाले तर संती सुखे व्हावे पाणी तुम्ही तरुणी इसो तारा ताटी उघडा ज्ञानेश्वर असं म्हणले. आणि मायबाबा योगी म्हणजे परमेश्वराचं सतत चिंतन करणारा. मायबाबा भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजानं एक दृष्टांत दिला आहे. ते म्हणले एक भिगुरटी असते आणि ती एका आळीला आपल्या आणते आणि आपल्या घरात कोंडून टाकते आणि आपण निघून जाते.
आणि ती आळी नाही का, मग त्या आळीला भीती वाटते की ती भिंगुटी येईन आणि मला खाईन, ती येईन मला खाईन, अशी भीती वाटते. आणि मग काय होतं, काही दिवसाला त्या भिंगुटीला त्या आळीला बी पंख फुटतात आणि ती उडून जाते. तर तसं मायबाबा परमेश्वराचं चिंतन करणारा जो माणूस असतो त्याला योगी म्हणतात. आणि तो योगी म्हणजे योगी सतत चिंतन करणारा, आणि तशा योग्याला मात्र मायबाबा परमेश्वराची प्राप्ती होते. जो परमेश्वराचं सतत चिंतन करणार नाही त्याला प्राप्ती होत नाही. म्हणून तर संत ज्ञानेश्वर काय म्हणले की नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, पण लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. खरा योगी तो ज्याच्याजवळ परमेश्वर आहे. ते म्हणले नित्य नियम परमेश्वराचं चिंतन करतो ते प्राणी दुर्लभ, पण खरा परमेश्वर जर पाहायचा असेल त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. म्हणून ते म्हणतात की ज्ञानदेव मौन जपमाळा दांतरी धरून श्रीहरी जप सदा. म्हणून ते त्या लोकांना सांगतात की बाबा मौन धरा, अंतरीची जपमाळ खोला आणि परमेश्वराचं चिंतन करा. मायबाबा जो मौन धरतो परमेश्वराचं आणि अंतरीची जपमाळ खोलतो आणि तो खरा योगी मायबाबा न निरचा. आणि ते म्हणले प्रजे हाती यादा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्पर्धेच्या दोखी. ते म्हणले दुःखे सोडून दिग्न म्हणा सुखे सुयुक्ता स्फुरा. दुःखानं दुःखी होत नाही आणि सुखानं सुखी होत नाही. वित राग भय क्रोधा, आणि त्यानं वित म्हणजे सोडून द्याला आहे, राग भय क्रोध सोडून द्याला आहे. तर असा माणूस योगी आहे. मायबाबा योगी हा म्हणजे आपल्याला योगी म्हणजे आपल्याला योगी म्हणलं की भगवे कपडे घातलेला आणि लांब जटा वाढलेला असा योगी माणूस आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतो, पण तो योगी नाही. महात्मा गांधी म्हणायचे वैष्णव कोण आहे. ते म्हणले वैष्णव जनतो ते नाही काही जो पीड परायचा आहे, दुसऱ्याची पीडा जाणतो त्याला खरा वैष्णव म्हणावं आणि त्याला खरा योगी म्हणावं. आणि हे संत तुकाराम काय म्हणायचे, ते म्हणले ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, आणि तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावं. तोच खरा साधू तोच आहे, खरा योगी तोच आहे. साधू म्हणजे योगी, योगी म्हणजे साधू, साधू असं. आणि सतत परमेश्वर चिंतन करणारा माणूस म्हणजे योगी. तर तो ज्याला काहीच नाही आणि तशा माणसाला हृदयाला धरतो त्याला योगी म्हणावा. आणि पुन्हा कोण असे बरेच लोकांनी योगीची व्याख्या केलेली आहे मायबाप. हो तर श्रीकृष्ण महाराजांना 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तू योगी हो. कारण योगी का हो, कारण तपस्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. तपस्वी भेद योगी ज्ञानी भेपी म्हणतो की ज्ञानाच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानी भेपी म्हणतो कर्मी भेच्या योगी, कर्मयोगापेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे. त्यामुळं तू योगी हो. तस्मात योगी अर्जुन. आणि योगी कसा हो, योगी नामपी सर्वेशाम मदगते नांतरात्मना श्रद्धावान भजते माम समयुक्त तममता. आणि सगळ्या योग्यात मला हृदयात आठवणारा सतत माझ्यापाशी चित्त ठेवलेला योगी हो. योगी नामपी सर्वेशाम मदगते नांतरा श्रद्धावान भजते माम समयुक्त तममता. मायबाबा आपण हे प्रपंचात आलो, परमेश्वरानं आपल्याला हा देह दिला. देह देऊन मानव देह देऊन आपल्याला वाचा दिली, बुद्धी दिली, स्वातंत्र्य दिली. म्हणून आपण आपल्या वाचेनं परमेश्वराचं चिंतन करावं, बुद्धी परमेश्वराकडे लावा आणि स्वतंत्रताचा उपयोग आपण परमेश्वर प्राप्तीसाठी घ्यावा. आणि जो माणूस असं करतो तो खरा योगी आहे मायबाबा. तर तुम्ही योगी व्हा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची राजा घेतो. धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद.